खबरनामा या न्यूजसाठी आम्ही आज एक विशेष मुलाखत घेत आहोत आणि ही विशेष मुलाखत अशा एका व्यक्तींची आहे, की ज्या काळात कमी शिकलेली लोकं होती, त्यावेळी सुशिक्षित म्हणून, शिक्षित म्हणून ज्यांचा विचार केला जात होता, असे व्यक्तिमत्व. ह्या धामणीखोराला आत्ता खऱ्या अर्थानं हिरवा पट्टा तयार झाला, पण हा हिरवा पट्टा तयार होण्यासाठी सुरुवातीचा संघर्ष करणारं व्यक्तिमत्व. या भागातील जाणतं व्यक्तिमत्व. या आत्ता आपण गावात आहे, त्या गावाचं नाव आहे वेतवडे आणि या वेतवडे गावातील पन्हाळा तालुक्यातील हे गाव आहे आणि वेतवडे गावातील त्या काळातले शिक्षित असे व्यक्तिमत्व आपल्याबरोबर आहेत. दिनकर पाटील सर. आणि या धामणीसाठी ज्यावेळी धामणीसाठी खऱ्या अर्थानं लढायला पाहिजे आणि लढ्याची सुरुवात ज्यांनी केली, असे व्यक्तिमत्व आज आपल्याबरोबर आहेत. तर मामा नमस्कार. आज आमच्या या मुलाखतीत तुमचं आम्ही विशेष अभिनंदन करतोय, की तुम्ही जे काम केलं होतं त्याचं पूर्णत्वाला गेलेलं आहे. आज डॅम खऱ्या अर्थानं पाणी प्रवाहित झालेलं आहे. नदी पाण्यानं भरलेली आहे. या दिवसातून ती सुकी असायची, पण ती आज भरलेली नदी आपण बघायला मिळते आणि याच्या मागं जर जायचं म्हटलं तर खऱ्या अर्थानं ते तुमच्याकडूनच समजून घेणं योग्य ठरेल. तर तुम्ही काय बोलाल या सगळ्या प्रवासाबद्दल? ह्या धामणीखोऱ्याची अवस्था अशी होती की फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे 3-4 महिने विना पाण्याचं नदी खरखडीत कोरडी असायची. आमचे वडील वगैरे सगळे म्हणायचे, या धामणीला धरण कुठंतरी व्हायला पाहिजे असं वाटायचं. त्यावेळेला ते आमच्या डोक्यासारखं यायचं. पण चळवळ किंवा आमचे आमदार जे होते 25 वर्षी आमदारकी केली, पण धरणाचा विषय नाही. येईल निवडणुकीला आज करूया, उद्या करूया, परवा करूया असं सगळं चाललं. आणि कालांतरानं मी 92-93ला सरपंच झालो आणि आबा कांबळे काटेभोगावचे तो कार्यकर्ता इथं आला आणि म्हटलं या भागातनं कुठंतरी धामणीसाठी आपण कुठंतरी रस्ता रोकोचं आंदोलन करूया का? तर करूया म्हणलो. मग आम्ही काही महसूल विभागातल्या त्या वरच्या लोकांच्या पट्ट्यातल्या प्रमुख माणसांनी सांगितलं, बाबा अमुक दिवशी तुम्ही कड्यावर या. त्याप्रमाणे 5-25 लोकं तिथं आलीत. बाकीचे लोकं गोळा केली. आम्ही कडे गगनबावडा रस्ता ह्या धामणीसाठी अडवला. आम्हाला कळ्यात नेलं, त्याने अटॅक केली, सोडून दिलं आणि त्या वेळेपासून त्या चळवळीला सुरुवात झाली. त्यामुळं आमदार जागे झाले, काय काय झालं आणि 1996 साली ह्या डॅमला मंजुरी मिळाली. त्यावेळेला मला बाधे आणि शिवणकर पाटबंधारे मंत्री होते, आमदार यशवंत होते आणि त्यावेळेला ती मंजुरी झाली. पण ती मंजुरी होऊन काय झालं, 117 कोटीचं बजेट हे आम्हाला कळलं तिथं. पण त्याला रिझर्व्ह फॉरेस्टचं स्टे असल्यामुळे धरणाचं काम तिथं रखडलं. रिझर्व्ह फॉरेस्टचा स्टे उठवायचा कुणी आणि ते काय नाही. मग त्याच्यातली बरीचशीच माहिती आम्ही घेतली. तर ते ज्यावेळेला केंद्र सरकारनं डिनोटिफाईड एरिया ठरवायसाठी महाराष्ट्र शासनाला नोटीस पाठवली आणि ते झालं, ते आपला एरिया रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये गेला आणि त्याच्यानंतर मग ते धरण तिथं अडकल्यावर आता आमचा तर विषय संपला की आमच्या बुद्धीच्या बाहेर आहे. त्यातलं आम्हाला त्याला काय माहीत नाही. कालांतरानं काय झालं की 2000 साली आमचे स्नेही म्हणा, काय म्हणा, बिनओळखीची माणसं होती. प्राध्यापक टी.एल. पाटील, बाबाराव मगदूम भामटे, एस.वाय. पाटील चिंचवडे ही माणसं त्या कोनुलीकडल्या भागात पाहुण्यांची पंचायत करायला गेली आणि तिकडनी ती मे महिन्याच्या 16-17 तारखेला येत असताना लोक ऊस कापित होती. म्हणून तिने विचारलं, ऊस का कापतात? तर पाणी नाही, काय नाही, मग काय करायचं? आता भात तरी करू, नाचना तरी करू, असं काय म्हणायचे. असं फिरत त्याला कोण काय माहिती सांगणार. पनोरे मुसलमान वाडीजवळ आल्यावर त्यांना सांगितलं, वेतवड्यात एक माणूस जरा चळवळीतला कोणतरी मग दिनकर पाटील आहे, त्यांच्याकडे तुम्ही जावा, तुम्हाला ती माहिती मिळेल. मग ती 1 वाजता माणसं मला हुडकीत आमच्या घरात आली. त्यांची ओळख नाही, त्यांना सरबत करून दिलं आणि ते म्हटले असं असं आहे. तर म्हटलं काय नाही, ते धरण मंजूर झाले, सगळे झाले. आम्ही एका कामासाठी मुंबईत गेलो, त्यावेळेला आम्हाला कळलं ते. पण हे अडकून पडले, त्याला काय करायचं? ते म्हटले तुम्ही 21 तारखेला नागनाथ अण्णा, भारत पाटणकर ही प्रमुख माणसं आणि त्यांच्या यानं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातली माणसं बिनपरतीच्या ठेवीसाठी कारखान्याच्या एक आंदोलन घेतले, त्यात तुम्ही येणार का? आम्ही येणार म्हणलो. आम्हाला ती हुरूपच होती. मग ते ह्याचा चिंचवड्याचा विलास देसाई मला कळ्यावर भेटला. त्यांना घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो. तिथे गेलो, आम्हाला कोण सोडना
आमची ओळख नाही. मग आम्ही सांगितलं अण्णांनी बोललं. मग अण्णांचं नाव घेतल्यावर लगेच दारू आम्ही गेलो. त्यावेळेला अरविंद सिंग कलेक्टर होते. आमचे बाबूराव मोकाशी पाटील मगदूम उठले म्हणले, "हे बघा धामणे खोऱ्यातली माणसं आली साहेब आणि ही माणसं तिथं वाटेनं पाणी खरवडून पितात. तिथं पाण्याची व्यवस्था नाही, काय करायचं?" मग साहेबांनी आम्हाला सांगितलं, "बाबा तुम्ही एक अर्ज तर द्या." मग कॅलेंडरचं पण त्यावेळेला काय अर्ज लिहिला, नावं घातले, त्यांनी सगळं केलं. 2 दिवसात त्यामुळं पाणी आमच्या तांदळवाडी गोट्याला टँकरनं पुरं झालं. त्यावेळेला आम्हाला चळवळीची ताकद कळली. मग ते झाल्यानंतर आम्हाला तिने बाहेर अण्णांची भारत पाटणकरांची मुलाखत करून दिली, की हे धरण होणार तर मला म्हणले चळवळ करायला पाहिजे. चळवळ म्हणजे काय करायची? तर गावावर मिटिंग घ्यायला पाहिजे, अमुक करायला पाहिजे, तमुक करायला पाहिजे, असं झालं. मग भारत पाटणकर झालं तर म्हणतो, "साहेब आम्ही धरण विना म्हणून आपण माझ्या आमदारांना यशवंतराव पाडून विनय कोरेंना निवडून दिले, तरुण आहे, ते धरण करेल." ठीक आहे म्हणले, करेल, केलं काय अडचण नाही तिची. तरी पण तुम्ही चळवळ केल्याशिवाय धरण होत नाही. मग डॉक्टर भारत पाटणकरांना मी म्हणलो, "चळवळ जर केली तर धरण होणार का?" तर म्हणजे चळवळ सोडून दिली नाही. एवढी तिने हमी दिल्यावर माझं अंगच फुगलं. मग मी म्हटलो, "काय होऊ दे, आपल्याला कुठलं पद निपद नाही, धरण महत्त्वाचं आहे." हे केलं आणि मी झोकून दिलं त्यात. आणि मग आम्ही कारखान्याला त्यावेळेला आमची बॉडी आली निवडून 2000 साली. PR देसाई चेअरमन झाले आणि आमची पार्टी 14 माणसं निवडून आली. तर मग आमच्या पार्टीचं आम्ही भांडण केलं, ती एवढी धरणं त्या भागात केली, गोठणं बिटणं अमुक तमुक. आमच्या भागात एका धरणासाठी का भाग घेत नाही तुम्ही? ठीक आहे म्हटलं, काय करावं? मीटिंग लावा म्हणलो. मग धुंदवड्यात 4 जून 2000 साली पहिली मीटिंग झाली. 4 जूनला त्या मीटिंगमध्ये ठरलं, ती दिशा ठरली. आणि मग पाऊस कमी झाल्यावर ऑगस्ट महिन्यापासून आम्ही गाववार सभा लावल्या. सगळ्या लोकांना पटवून सांगितलं, की सगळ्यांच्या पोटात ज्याच्या पोटात त्यांनीच ओवा खायला पाहिजे, असं पटवून सांगितलं. राजकारण बाजूला ठेवा, सगळीजण एकदा धरण करूया, नंतर कुस्ती राजकारणाची करा, पण धरणासाठी. त्यावेळेला लोकांनी उत्स्फूर्त साथ दिली आणि सगळ्यांनी मोर्चात भाग घेतला. एवढा प्रचंड मोर्चा तिथं निघाला आमचा. काय तर ते कलेक्टर ऑफिसला 16 ऑक्टोबर 2000 साली मोर्चा काढला. त्या मोर्चाच्या ताकदीनं धरणाची मुहूर्तमेढ 16 नोव्हेंबरला अजित पवारांच्या हस्ते पायाभरणी झाली. एवढी त्या चळवळीची ताकद झाली. 2-3 वर्ष त्यावेळेला आमदार विनय कोरे नवीन होते, तानातले होते, खळखळणारं रक्त होतं. त्यामुळे तिने त्या ताकदीनं 3 वर्षात जवळजवळ 70% बजेट त्या धरणावर खर्च केलं आणि गव्हर्नमेंटला अडकून ठेवलं. त्याच्यानंतर 12-13 वर्ष आमचं धरण बंद पडलं, रखडलं. काय बघितलंच नाही तिकडं. लोकांना भेटून आम्ही म्हटलं, बाबा एकदा चळवळ करूया, काय करूया, ही सुद्धा मान धरण माणसाच्या मनात. आणि नाना तरा करून आम्ही ती एकदा मिटिंग मासुर्लीत घेतली. 2016-17 दरम्यान घेतली आणि त्यावेळेला दिशा लागली. त्यावेळेला प्रकाश आंबेडकर आमदार झाले. ते प्रकाश आंबेडकर आमदार तरुण आणि होतकरू होते. त्यांचं बी त्यावेळेला तरुण असल्यामुळं त्यांच्या बी अंगात ते काम करायची धमक होती. मग ते झाल्यानंतर मिटिंग घेतल्या. तिने सुद्धा ते मोर्चा काढले होते. त्या मोर्चात आमचे ते सामील झाले. परत कलेक्टर ऑफिसला आम्ही मोठा मोर्चा काढला आणि तो मोर्चा काढल्यानंतर तिने विजय शिवतारेंना मासुर्लीत पाटबंधारे राज्यमंत्र्यांना बोलवून घेतलं आणि त्या कामाला गती लागली. ती गती एवढी लागली की तिने मनापासून ते काम केलं. त्याच्यात मग सहकार्य तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आमदार PN पाटलांनी SITमध्ये अडकलेला प्रोजेक्ट त्यांच्याकडनं करून घेतला. 100 कोटीचं बजेट त्यावेळेला तिने लावलं आणि 2025ला एवढं धरण चालू झाल्यावर 2017 पासून एवढं काम जोरात चालू झालं की ते पूर्णत्वाला गेल्या वर्षी 2025ला ते आलं. आणि आमच्या नशिबानं महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतले पैसे द्यायला जर खरंच श्रेय कुणाचं असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं. शेतकऱ्यांचा मुलगा, मंत्री, शेताच्या बांधावर जाणारा, तिने येऊन बघितलं प्रत्यक्ष काय वस्तुस्थिती आहे आणि घळभरणी केली आणि एका वर्षात ते धरण पूर्णत्वाला गेलं. आज पाणी धरणातनं वाहते, लोक समाधान आहे. माझं केलेलं श्रेय कडेला गेलं आणि मला समाधान वाटलं. ते पाणी बघून मला कृतार्थ झालो मी आणि मला वाटलं की काहीतरी आपण आयुष्यात येऊन केलं आणि चळवळ उभा केल्यामुळं धरणाचं काम झालं आणि लोकांनी त्याला उत्स्फूर्त साथ दिली. हेच माझं त्या धरणीच्या धरणावरचं समाधान आहे. पण धरणं अशा पद्धतीने या धरणाची वाटचाल झाली.